लगी अडखळत येत आहे. हे बघू शकता ही वनस्पती उन्हाळी भयानक लागत आहे आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे मुतखडा वगैरे असते तेव्हा इन्फेक्शन होते. तर युरिनरी इन्फेक्शनमध्ये जे आहे ना, ही वनस्पती केना, जिचं बॉटॅनिकल नाव आहे कॉमेलिना बेंगालेन्सिस, ही वनस्पती अतिशय 100% अशी काम करते. मूत्र अडकलेलं असेल त्यावर सुद्धा अतिशय रामबाण अशी वनस्पती. या वनस्पती त्या आजारावरती का काम करते हे तुम्हाला असं वाटलं असेल की कशी काय काम करते बुवा. तर सायंटिफिकली काही रिझन्स आहेत मित्र. या वनस्पतीमध्ये जे आहे ना फ्लोनाइड्स आणि म्युसिलेज नावाचे काही घटक असतात. त्यामुळे हे याच्यामध्ये कूलिंग प्रॉपर्टी असते. त्यामुळे हे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करते आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनवर अतिशय रामबाण अशी काम करते मित्र. आणि ही वनस्पती जी आहे ना आयुर्वेदामध्ये असाधारण मानलेली वनस्पती आहे. या वनस्पतीचे पानं याचा रस करून सकाळी उपाशीपोटी तुम्ही जर समजा 10 ते 20 ml रोज घेतला, 4-5 दिवसात युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कितीही भयानक असो 100% कमी होते. आणि गणपतीला पूजा करताना हे धार्मिकदृष्ट्या ही महत्त्वाची अशी वनस्पती आहे केना. आणि तुमच्या इकडे या वनस्पतीला काय म्हणतात ते सांगाच मित्र. आणि या वनस्पतीचा वापर करून तुम्ही 4-5 दिवसात उन्हाळी तर थांबू शकताच आणि अडखळलेली लगीही थांबू शकता. आणि सोबतच तुम्हाला सांगतो, कसल्याही प्रकारचं जेव्हा युरिनमध्ये इन्फेक्शन होते, तुमच्या पस इन्फेक्शन, पस सेल्स असतात, तर अशा प्रकारचे कसलेही इन्फेक्शन असो ते 100% बरे होतात. बऱ्याचदा तुम्हाला याचं सोरसही बनवता येतं घरी. तुम्ही घरगुती यूज कसा करायचा तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगतो. तुम्हाला सोरस वापरा तुम्ही. सोरस वापरलं तर कसं वापरायचं माहीत आहे का, की याचे पानं वगैरे तोडायचे, कुटायचा, त्याचा रस 10 ते 20 ml रेग्युलर घ्या तुम्ही. 5 दिवस घेतल्यापेक्षा 10-15 दिवस घ्या. आणि सोबत तुम्हाला जर हे ओली वनस्पती नाही भेटली तर कोड्डी वनस्पती काय करा माहिती आहे का, कोड्डी वनस्पती 2 कप पाण्यामध्ये त्याचे कांड वगैरे जे काय तुम्हाला कोड्डं भेटतात ते पूर्ण उकळा. 1 कप पाणी राहूस सिद्ध करा आणि ते 1 कप पाणी पिऊन असं पियायचं. तुम्हाला समजा एक साधारणतः 8 दिवस घ्या ना. असं केलं तुमची उन्हाळी तर थांबते 2च दिवसात, परंतु इन्फेक्शन वगैरे हे सगळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कमी होतात मित्र. तर अशा प्रकारे हे बहुगुणी वनस्पती, फक्त हिचा वापर माहीत नसल्यामुळे आपण या वनस्पतीच्या वापरापासून तिचा फायदा घेण्यापासून वंचित राहतो. तर हा व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटला व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार.